जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आपण लवकरच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. आभार कसे मानू कळत नाही. मानसरे आपल्यात आभार मानणं कधीपासून आलं. आणि माझं पुस्तक असतं तर तू सुद्धा असाच कार्यक्रम केला असतास ना. इनफॅक्ट मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम केला असतास. पुढं तुझी छळते मला माझीच कविता मला लिहून पाठवली. खूप आवडली तुझी कविता आणि कवी सुद्धा. तुझी डाय हार्ट फॅन आर. रे उचल की रे. नाही ठीक आहे मी नंतर बोलतो. आपली मीटिंग झाल्यावर. का बायकोला सांगणार नाही आपण भेटलोय ते. तुझ्यावर एक छोटी स्टोरी करायची होती म्हणून जरा तुझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. मी घरी येऊ? हा नाही घरी नको. का घरी यायला काय हरकत आहे? नाही घरी नको कारण घरी मी एकटा आहे आज. एकटा तर एकटा. तसंही मला तुझ्या एकट्याशीच काम आहे. घरचे असो किंवा नसो. इथे येणारे असे कितीतरी सामान्य मुलं असतात आणि ते इथे आल्यावर सामान्यच राहतात कारण त्यांना तो आधार मिळत नाही. आणि इथून जे पुढे जातात ना ते सामान्य न राहता स्टार होतात. रेवती तू कितीही पटवायचा प्रयत्न केलास ना तरी हा विचार मला नाही पटणार. I just happened to come here आणि माझ्या. नो शुभम प्लीज. आय एम व्हेरी सिरियस. मला माझ्या आणि मानसमध्ये कोणीही आलेलं आवडत नाही आणि मानसलाही ते आवडणार. तर ह्यापुढे बी केअरफुल. आणि असं चुकून काही ऐकू आलं तर कान बंद कर किंवा लांब जाऊन उभा राहा. आणि हो मानस फक्त वैदयचा आहे आणि वैदय फक्त मानसची आहे हेच सत्य आहे. शुभम तू ना कधी कधी खूप संदिग्ध बोलतोस. म्हणजे तू जे बोलतोयस तेच तुला म्हणायचंय की त्यात काही वेगळाही अर्थ आहे कळत नाही. वैदेही मला समजायला खूप वेळ लागतो पण जे लोक मला समजतात ते माझ्या प्रेमात पडतात. अरे मानस ऐकलं तू इथे सगळं इकडेच सांगू का? नाहीये इकडे कोणी.
वैदेही, तुम्ही आत्ता इथे? खर तर तुला सरप्राईज द्यायला आलो, पण स्वतःच सरप्राईज झालो. हाय. हाय. मी निघतच होते. बाय. बाय. तुम्ही उद्या येणार होतात ना? ही रेवती आपल्या घरी कशी काय? देवा, मानसला असे खूप कॉन्ट्रॅक्ट मिळू देत, खूप 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 प्रसिद्ध होऊ देतो. असू, तुला कळालं का आज आपल्या ऑफिसमध्ये पोलीस आले होते? तो खरात आला होता म्हणे. हो मला माहिती आहे, तू बस ना. काय झालं? त्याने देवच्या काही वस्तू द्यायला आला होता. काय? हा म्हणजे देव गेला तेव्हा त्याच्यासोबत जे जे काही होतं ते सगळं डिरेक्टली मीरालाच देणार म्हण. मी आत्ता अशा एका नदीजवळ आहे जी दिसताना तुम्हाला जरी रम्य आणि सुंदर दिसत असली तरी सुद्धा रात्री ही खूप वेगळी आणि एक भयानक रूप घेते. गार्गे! 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 मी जर एखादी गोष्ट मागितली तर देशील नक्की? मागून तर बघ. तन्मय, मला तुझी आयुष्यभराची साथ हवी आहे. हे फक्त तुझी नाही, माझी हीच इच्छा आहे. हे घरच्यांपासून कसं लपवायचं? प्लीज बहिणी, तेच नको सांगूस. खूप खूप प्रॉब्लेम होईल ग, आणि दादाला कळलं ना तर दादा खूप चिडेल. मी सगळीकडे शोधलं पण त्यांचा कुठेच पत्ता नाही. अरे देवा. अरे मनवा आली. मीनाक्षी, मला असं वाटतंय तेजस मला प्रपोज करणार आहे. मला काहीच कळत नाहीये. मी काय करू मीनाक्षी, सांग ना. भेटू नकोस त्याला.